नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे निवडून येतात? खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत निवडणूक सुधारणा विषयक चर्चेत प्रश्न. नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा. मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं कसं? महायुतीसमोर प्रश्न. फडणवीस शिंदे बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवार यांच्यासह समर्थक सूर्यकांत मोरेवर विधान परिषदेच्या अवमानाचा आरोप. विधान परिषदेमध्ये दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव. सभापती राम शिंदे यांचा अपमान केल्याचा दोघांवर ठपका. या व्हिडिओत लपले कोण? अंबादास दानवेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. दानवेंनी समाज माध्यमातून डागला महायुतीवर कॅश बॉम्ब. दानवेंच्या व्हिडिओमध्ये दिसले महेंद्र दळवी. दळवींनी बालंट फेटाळलं. म्हणतात दानवेंनी व्हिडिओ एआयनं बनवला. तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. बीएमसीतही कॅश बॉम्ब. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडूनही व्हिडिओ सार्वजनिक. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी व्हिडिओत. सामान्य नागरिकांचा हक्क संरक्षित करणारं पारदर्शी विधेयक. तुकडाबंदी विधेयकाला आमदार रवी राणा यांचा पाठिंबा. रवी राणांकडून महसूल मंत्री बावनकुळेंचंही कौतुक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. विधान परिषदेमध्ये टेंडर प्रकरणावरून गदारोळ. चौकशी अहवालानंतर कठोर कारवाई करणार. मंत्री संजय राठोडांचं सभागृहात आश्वासन. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सभागृहात चर्चा. हातावरील नोटवरचं हस्ताक्षर महिलेचंच. तिची हत्या नसून आत्महत्याच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदनात माहिती. मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्याच आमदाराचे कान उपटले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, अन्यथा घरी बसावं लागेल. देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना सुनावलं. तुकाराम मुंढेंच्या बडतर्फीसाठी सभागृहात वादळी चर्चा. नियमबाह्य पद्धतीनं स्मार्ट सिटी प्रकल्पात हस्तक्षेप केल्याचा आरोप. अधिवेशनामध्ये कोकणातील हापूस आंबा प्रकरणी लक्षवेधी. आमदार शेखर निकम मांडणार व्यथा. भाजपा शिवसेनेमध्ये परस्पराची फोडाफोडी करायची नाही. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. उद्धव ठाकरे यांनी बोलावली जिल्हाप्रमुखांची बैठक. आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणार महत्त्वाची बैठक. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना सार्वजनिक फाशी द्या, तसा स्वतंत्र कायदा तत्काळ लागू करा. या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेचं कोल्हापुरात आंदोलन. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांकडून डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची दखल. फलटणमधल्या पीडित कुटुंबियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. अज्ञात व्यक्तीची डॉक्टरला मारहाण. सातारा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना. मारहाणीविरोधात रुग्णालयातल्या डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. सोनिया गांधींच्या जन्मदिवसानिमित्त वनभोजन आयोजित. तपोवनमधील वृक्षतोडीला नाशिकच्या भजनी मंडळाचा विरोध. महिलांनी लाठ्या घेऊन केलं प्रात्यक्षिक. कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराची कीड. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागातच भ्रष्टाचार. शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी दरपत्र. गोव्यातील अनधिकृत नाईट क्लबवर प्रशासनाचा बुलडोझर. नाईट क्लबमधील आगीत 25 जणांचा झाला होता मृत्यू. नाईट क्लबचा मालक अद्यापही फरार. छत्रपती संभाजीनगर कार दुभाजकाला धडकून अपघात. अपघातानंतर कारनं घेतला पेट. प्रसंगावधानामुळे वाचला 5 जणांचा जीव. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. तसंच इंडिगोला व्यवस्था सुधारण्याचे हे आदेश. इंडिगो प्रकरणी उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंचं लोकसभेत निवेदन.